भर वस्तीत गणपती मंदिरावर चोरट्यांचा धाडसी डल्ला, 1 किलो चांदीसह 2 लाखांचा ऐवज लंपास। नवापूर शहरातील गजबजलेल्या सरदार चौक परिसरात असलेल्या श्री गणपती मंदिरात अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री धाडसी चोरी करत मोठा ऐवज लंपास केल्याची घटना समोर आली। या घटनेमुळे नवापूरकरांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे। मिळालेल्या माहितीनुसार 28 एप्रिल रोजी रात्री सुमारे 12:39 सुमारास चोरट्यांनी मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला। मंदिरातील श्री गणपती बाप्पांच्या मूर्तीवरील चांदीचे छत्र, मुकुट, सिंहासनावरील चांदीचे सिंह चोरट्यांनी लंपास केले। शिवाय लाकडी सिंहासनाची तोडफोड करून मंदिरातील साहित्य अस्ताव्यस्त केले। चोरट्यांनी दानपेटी फोडण्याचाही प्रयत्न केला, मात्र ती मजबूत असल्याने त्यात अपयश आले। या चोरीत अंदाजे 1 किलो चांदीच्या वस्तूंसह सुमारे 2,45,000 रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला, असा प्राथमिक अंदाज मंदिर ट्रस्टींकडून व्यक्त करण्यात आलाय। मंदिराचे पुजारी अजित पाथरकर यांनी सांगितले की सकाळी मंदिर उघडण्यासाठी आल्यानंतर कुलूप तुटलेले दिसले। मंदिरात प्रवेश केल्यावर सर्व साहित्य विस्कळीत अवस्थेत आढळले, तसेच तुटलेले कुलूप जवळील कचरा पेटीत सापडले। दरम्यान नवापूर शहरात मंदिर चोरीची ही सलग 4थी घटना असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। धार्मिक स्थळांवरील वाढत्या चोरीच्या घटनांमुळे कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले। आरोपींचा तातडीने शोध घेऊन अशा प्रकारांना आळा घालावा अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे। 6 वाजता मंदिर उघडलं असताना इथे कुलूप तुटलेलं होतं, गाभाऱ्याचं कुलूप तुटलेलं होतं, दाराचं कुलूप तुटलेलं होतं। याप्रमाणे मंदिरामध्ये कुलूप तोडले आणि चोरी करण्यात आलेली आहे। चांदीचं मुकुट, चांदीचं सिंहासन आणि सिंहासनासोबत असणारे वाघ, बाप्पाचं छत्र पण चोरी करण्यात आलेले आहे। दानपेटीला प्रयत्न केला, पण दानपेटी काही त्यांच्याकडून फुटली नाही, पण साखळी वगैरे तोडलेली आहे। सम्राट V7 न्यूजसाठी मुख्य संपादक रसिक गावी।